जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे। मात्र या उपोषणादरम्यान आपण ना पाहणार आहोत ना कोणते उपचार घेणार आहोत अशी भूमिका जरांगे यांनी घेतलेली आहे। तर दुसरीकडे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी जरांगे यांची भेट घेत त्यांना उपचार घेण्याची विनंती केलेली आहे। मात्र जिल्हा प्रशासनाची ही विनंती जरांगेंनी धुडकावून लावत आपण कठोर उपोषण करणारच अशी भूमिका घेतली आहे। मनोज जरांगेंच्या या उपोषणाच्या अनुषंगाने नेमक्या मागण्या काय पाहूया। सगळे सोयरे शब्दाच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करा, कायदा पारित करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा, 57 लाख नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र द्या, बंद पडलेली शिबिरं पुन्हा सुरू करा, राज्यभरातल्या मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या, हैदराबाद आणि बॉम्बे गॅझेटमधल्या नोंदी ग्राह्य धरा, शिंदे समितीचं काम सुरू ठेवून 1 वर्षाची मुदतवाढ द्या आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून कायदा करा या जरांगेंच्या प्रमुख मागण्या आहेत।